आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. पटोलेंच्या निलंबनाचेही पडसाद उमटण्याची शक्यता. 5 तारखेला दोन्ही ठाकरेंचा वरळीतील डोममध्ये मेळावा. आज मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते करणार पाहणी. हिंदीचा GR मागे घेतल्यानंतर जंगी तयारी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी. मंत्र्यांना जेवणासाठी निमंत्रण. अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा होणार. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय पवार यांची नाराजी दूर. आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार. नाराजीनंतर दिलेला पदाचा राजीनामा. माजी आमदार अपूर्व हिरे दुपारी 12 वाजता करणार भाजपात प्रवेश. उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना एका पाठोपाठ एक धक्के. महाराष्ट्र भाजपाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्या हाती. आज पदभार स्वीकारणार. महाराष्ट्र भाजपा बळकट करणार, चव्हाणांचा निर्धार. बीड विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणातील विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर. 2 वर्षांपूर्वी छळ झालेल्या मुलीच्या पालकांची तक्रार. मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचे, पालकांचा आरोप. शक्तीपीठ विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राजू शेट्टी, ऋतुराज पाटलांसह 400 जणांवर गुन्हे दाखल. महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी दे. शेट्टी आणि पाटील यांचं विठ्ठलाला घालणार साकडं. आज संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज ते बोरगाव श्रीपूर असा प्रवास करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस ते वेळापूर असा प्रवास करेल. वारी दरम्यान कुठल्याही कारणानं वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून 4 लाखांची मदत. सरकारकडून नवं परिपत्रक. अपघातानं 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाखांची मदत. साईबाबांना सर्व धर्मीय पूजतात, मात्र काहींकडून साईबाबांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य. साईंची बदनामी केली जाते, साई संस्थांचा आरोप. कोर्टातही धाव. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि आडत व्यापारी यांच्यात वाद. शेतकऱ्यांना वादाचा फटका. संप मागे न घेतल्यास गाळे ताब्यात घेण्याचा सभापतींचा इशारा. अहिल्यानगरमध्ये दुधाचे भाव 4 रुपयांनी पडल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका. संकटाने घेरलेल्या दूध उत्पादकांसाठी दुष्काळात 13वा महिना. सरकारनं लक्ष घालण्याची मागणी. दलित असल्याच्या कारणावरून तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारली. जळगावच्या जामनेर येथील धक्कादायक प्रकार. मुख्याध्यापिकेविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.